मूड आलाय साबुदाणा खिचडी खायचा. ती काय लगेच होत नाही. बघूया आधी साबुदाणा आहे का. आहे बाई. असल्या बरण्या फार मी जमा करून ठेवते. साबुदाण्याला आपल्याला काय पाहिजे खिचडीला? जिरं पाहिजे, हिरवी मिरची पाहिजे, बटाटा पाहिजे आणि शेंगदाण्याचं कूट पाहिजे. शेंगदाण्याचं कूट संपलेलं आहे. चला आता दाणे भाजूया. मला वाटलं आता शेंगदाणे पण विकत आणावे लागतात का काय जाऊन, पण नाही, एवढेसे होते. पाव किलो असतील. 5 मिनिटात भाजून झाले. गार करायला ठेवूया. वरतीच ठेवलं तर गरम आहे. चमचा झालाय गरम. हे गरम असतं ना, याच्यामुळे मग नाहीतर मग शेंगदाणे काळे पडतात, जळतात, म्हणून खाली उतरवलं. आता जरा गार झाली की दाण्याचं कूट करूया. एक तरी बटाटा आहे, एकच आहे शिल्लक. एकच पाहिजे आपल्याला बटाटा. ठीक आहे. फ्रीजमध्ये याच्यात आहे कोथिंबीर आणि ह्याच्यात आहेत मी हिरव्या मिरच्या आणि ह्याच्यात आहे लिंबू, पण ह्याच्यातच ठेवलंय मी. आज सकाळी स्वच्छ करून ठेवलंय सगळं. आहे. चला, आज नारळ फोडलाय, निम्मा ठेवला होता, निम्याची चटणी केली होती. चला, उद्या खिचडीवर घालायला खोबऱ्याचा खीस आहे. खिचडी हा प्रकार काय अचानक होणारा नाहीये. आज रात्री साबुदाणा भिजत घालायला पाहिजे, तर मग उद्या माझी खिचडी होणार नाश्त्याला. आणि सगळ्या वस्तू आहेत की नाही बघितलं, आलं वगैरे आहे, सगळं आहे. आता मी करणार आहे शेंगदाण्याचं कूट. यासाठी साली सकट भाजलेले शेंगदाणे घेतलेत, आत्ताच आपण भाजले. त्याच्यात थोडीशी तिखटाची पूड टाकणार आहे. ही बघा, चव छान लागते. थोडी तिखटाची पूड टाकली आपण आणि आपण याच्यात जिरं टाकूया. जिरं खिचडीला तर आपण जिरं टाकतोच, पण दाण्याचं कूट करताना सुद्धा त्याच्यात जरासं जिरं टाकायचं. चव फार छान लागते. आणि आता आपण मिक्सरवरनं गुर्र करून घेऊया. गुर्र. खिचडीसाठी दाण्याचं कूट आपलं तयार आहे. मस्तपैकी लालसर रंगाचं जिरं घातलेलं. उद्या करायच्या खिचडीची तयारी आजपासून. चला आता फोडणी करून ठेवूया, म्हणजे अचानक कशालाही वापरता येते. आता हे मी घेतलेलं आहे शेंगदाणा तेल, त्यामुळे छान दिसतंय पिवळं. आणि मोहरी आता तडतड तडतड वाजायला लागलेली आहे. अजूनही वाजली नाही. जरा मोहरी वाजली की मग त्याच्यात शेंगदाणे घालूया. मला शेंगदाणे जरा फोडणी जास्तच घालायची सवय आहे. भरपूर शेंगदाणे घातलेली फोडणी. मग ते भडंगला वापरता येते, पोहे लावताना वापरता येते, चटणीला वापरता येते. म्हणून भरपूर फोडणीत भरपूर शेंगदाणे घालायचे. आता हळद घालायची, तीही भरपूर. खमंग फोडणी करायची. ह्याच्यात आता हिंग घालायचं. आता हे बंद करायचं
आणि हे आता खाली उतरवून ठेवायचं, नाहीतर मग ते जळतात शेंगदाणे. चला आता मस्त शेंगदाणे तळले जातात ह्या गरमपणावरती. आणि ही फोडणी आता 8-10 दिवस सुद्धा टिकू शकते, टिकतेच म्हणजे पटकन कशालाही घालायला उपयोगी पडते. डब्यातच त्या फोडणीचे चुरमुरे लावून टाकले, काही नाही, फक्त मीठ घातलं, थोडं तिखट घातलं, ही फोडणी घातली त्यामध्ये. रेडीमेड फोडणी असली की असं असतं, बरोबर मिळतं ते करायला. असं असं हलवायचं, 2 मिनिटात लावून होतात. हात वगैरे लावत बसायला नको. बघा किती सुंदर झालाय. बघूया काय कसा झालाय. शेंगदाणे सगळे जाऊन बसले खाली. मस्त. चला साबुदाणा भिजत घातलाय तो दाखवते. आत्ता जस्ट मी साबुदाण्यात एवढं पाणी घातलं, पाऊण भांडं साबुदाणा घेतला, एवढं पाणी घातलं, जाऊन 1-2 मिनटं वॉशरूमला जाऊन येईपर्यंत एवढा फुगला. साबुदाणा छान पाहिजे बघा. आता हा असा पूर्ण फुगेल. उद्या सकाळी दाखवते. आज आता मस्त साबुदाणा फुगला होता, दाखवायचं राहिला. सुंदर खिचडी झालेली आहे, मस्त. हे बघा एकदम छान, मस्त वाफ येते. बटाटा घातलेला आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, थोडीशी तिखटाची पावडर घातली आहे रंग येण्यासाठी, मिरची आहे, जिरं आहे. आणि मला कोणीतरी सांगितलं होतं म्हणून कमेंट्समधनं एकाच आपल्या सबस्क्रायबर ताईंनी, आणि म्हणून मी याच्यावरती ताकाचा लिंबू तर पिळलेलाच आहे, पण ताकाचा हपका मारलेला आहे, त्यामुळे अशी दरदरून वाफ सुटलेली आहे मस्त. आता हे बंद करूया आणि डिश घेऊया. चला नाश्ता करूया आता, पौष्टिक नाश्ता, मस्त मस्त नाश्ता. असा हा मस्त नाश्ता केलेला आहे. चला घ्या जरा, सांडतात हो ते खाताना. चला आता आपण सुद्धा नाश्ता करूया. खिचडीचा नाश्ता, सॅलड घेतलेला आहे, ताक घेतलेला आहे, सुपर डुपर हिट, मस्त झाली. आज उपवास वगैरे काही नाही आहे. आपलं कॅल्शियम रिच आहे ते, आणि मुख्य म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे याच्यात. साबुदाण्यात कॅल्शियम आहे, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे, त्यामुळं साबुदाणा पोटात गेला पाहिजे. तुम्ही म्हणाल डायबेटीसवाल्यांनी काय काय रोज करून खाताय तुम्ही, आणि काय बुट्टीवर करून खाताय, एवढासा तर खाणार तुम्ही, खावा. मनाला चांगलं तर तब्येतीला चांगलं. मनाला आनंद होतोय ना एवढंसं खाऊन, काय एवढी शुगर वाढणार आहे. आणि कुठं रोज खातोय आपण, पण आठवड्यात ना 1 दिवस खिचडी खा. मुलांनाही आवडते, आपल्यालाही आवडते. ताक मस्त, जेवताना आंबील, आत्ता ताक. उन्हाळ्याचा नाश्ता. शक्ति सनातन धर्म की, भक्ति और भगवान की, यज्ञ भगवान की, यज्ञ पुरुष भगवान की, बस्ती नगर की जनता जनार्दन की, आज के आनंद की। जय जय श्री राम।